नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. महाराष्ट्रातील रासायनिक खत उद्योगाचे प्रमुख केंद्र कोणते आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय 1 व 2 दोन्हीही. लक्षात ठेवायचं आहे, तुर्भे मुंबई या ठिकाणी आहे आणि थळ रायगड या ठिकाणी आहे आणि या दोन्हीही ठिकाणी रासायनिक खत उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 पैकी कमीत कमी 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. चला तर बघूया, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पहा, रायगड जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे भात. जर उत्तर माहिती नसेल तर ट्रिक सांगतो. मित्रांनो, रायगड जिल्हा कुठे आहे? रायगड जिल्हा कोकणात आहे. तुम्हाला माहित आहे सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? कोकणात पडतो. ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी भाताची लागवड केली जाते. यानुसार सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता. जरी उत्तर तुम्हाला माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही अंदाज लावून उत्तर काढू शकता. या ठिकाणी योग्य उत्तर आहे भात. पुढचा प्रश्न पहा, जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे? हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे अलिबाग. अलिबाग जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात अलिबाग या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता होता? योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न पहा, नाशिक जिल्ह्यात मिग विमान निर्मिती कारखाना कोठे आहे? या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे ओझर या ठिकाणी मिग विमान निर्मिती कारखाना आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे? उत्तर यायलाच पाहिजे कारण प्रश्न महत्वपूर्ण आहे आणि हा प्रश्न सुद्धा वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहे तेच प्रश्न आपण घेत असतो. या ठिकाणी स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे देवळाली, नाशिक या ठिकाणी स्कूल ऑफ आर्टिलरी आहे. पुढील प्रश्न पहा, मराठवाड्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती? मराठवाड्यात एकूण जिल्ह्यांची संख्या किती? तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे 8. मराठवाडा 8. मराठवाडा 8 असं तोंडी पाठ करायचं आहे. मराठवाडा 8 असं करा तुम्ही तोंडी पाठ. मराठवाडा 8 असं करा तुम्ही तोंडी पाठ. असं काहीतरी मित्रांनो ट्रिक्स लावायची. ट्रिक्सवरनं आपल्या लक्षात राहत असतं. परंतु प्रत्येकाला ट्रिक्स लावायची नाही. काही गोष्टी समजून घ्यायच्या, काही गोष्टी ट्रिक्स लावायच्या, काही गोष्टी तोंडी पाठ करायच्या. ओके. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? हा प्रश्न कमीत कमी 20 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. कमीत कमी 15 वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि याचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोदावरी नदीवर कोण धरण आहे? तर गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे. आता कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे जायकवाडी धरण जे काय आहे, या जायकवाडी धरणाला दुसरं कोणतं नाव आहे? जायकवाडी धरणाला दुसरं कोणतं नाव आहे? कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे बुलढाणा जिल्हा. हा प्रश्न कमीत कमी 10 वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. कमीत कमी 5 वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे आणि प्रश्न महत्वपूर्ण आहे. लोणार सरोवर बुलढाणा. लोणार सरोवर बुलढाणा. झोपेत जरी मित्रांनो हा प्रश्न विचारला तरी सुद्धा उत्तर यायला पाहिजे. लोणार सरोवर बुलढाणा जिल्हा. लोणार सरोवर बुलढाणा जिल्हा. पुढचा प्रश्न पहा, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? प्रश्न एकदम सोपा आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे. जळगाव. जळगाव. जळगावची काय? केळी. जळगावची केळी. जर तुमच्या हे लक्षात राहत नसेल, असं होऊ शकत नाही मित्रांनो, लक्षात राहणार नाही कारण जळगावची केळी आपल्याला माहिती आहे. तरी पण या ठिकाणी ळ आहे, केळीमध्ये ळ, केळीमध्ये ळ आणि जळगाव मध्ये सुद्धा काय ळ आहे बघा, ळ असं कम्पेअर करायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा, वेरूळ व अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर यायलाच पाहिजे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळ व अजिंठा लेणी आहे. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे? उत्तर माहिती असेल तर पटकन कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती. विद्यार्थी मित्रांनो, भरपूर असे विद्यार्थी आहे ते जरा थोडंसं कन्फ्यूज होतात. म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान आणि भारताचे पहिले राष्ट्रपती लक्षात कसं ठेवायचं, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा, या ठिकाणी काय म्हटलं आहे, राष्ट्रपती. पहिले राष्ट्रपती म्हटलं की काय करायचं माहिती मित्रांनो, हा जो र आहे ना, या र वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे. काय? राजेंद्र प्रसाद. ओके. पहिले पंतप्रधान जर असं विचारलं, काय म्हटलं, पंतप्रधान जर असं विचारलं, प वरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे. काय? पंडित नेहरू. आलं लक्षात? राष्ट्रपती म्हटलं की र वर्ण राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान म्हटलं की प वर्ण पंडित नेहरू, असं लक्षात ठेवायचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, पेपरला प्रत्यक्ष बसल्यानंतर जरी आपल्याला उत्तर माहिती असलं तरी चांगले चांगले अभ्यास करणारे तिथं टेन्शनमध्ये येतात. कधी कधी आपलं डोकं काम करत नाही. आपल्याला सर्व माहित असतं, पहिले पंतप्रधान कोण आहे, पहिले राष्ट्रपती कोण आहे, तरी सुद्धा आपण कधी कधी चुका करतो. म्हणून थोड्याफार ट्रिक्स आपल्याला माहिती पाहिजे. पंतप्रधान पहिला शब्द प आहे, प वर्ण पंडित नेहरू. राष्ट्रपती र वर्ण राजेंद्र प्रसाद, पहिले लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा प्रश्न पहा, जगातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर यायलाच पाहिजे. योग्य उत्तर आहे नाईल. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? नाईल. पुढचा प्रश्न पहा, नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोदावरी. नांदेड शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे. श्री क्षेत्र माहूर कोणत्या जिल्ह्यात आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे नांदेड. श्री क्षेत्र माहूर नांदेड जिल्ह्यात आहे. वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? खूप सोपा प्रश्न आहे. तर वर्धा जिल्ह्यातून वाहते. वर्धा नदी वर्धा जिल्ह्यातून वाहते. पेंच प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे आणि तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे पेंच प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यात आहे. नागपूर जिल्हा. पुढचा प्रश्न, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणजेच काय, या जिल्ह्यांमध्ये ते पसरलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. वारंवार 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 पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्यान आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे गुगामल. गुगामल. आता गुगामल जे काही आहे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय सागरी उद्यान कोणते आहे? योग्य उत्तर आहे मालवण. मालवण कोणत्या जिल्ह्यात आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीकाठी वसले आहे? प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे दहिसर नदीकाठी वसलेले आहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान दहिसर नदीकाठी वसलेले आहे. महाराष्ट्रात रेल्वेचे मुख्य केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्रात रेल्वेचे मुख्य केंद्र मुंबई या ठिकाणी आहे. अष्टविनायकाची सर्वाधिक स्थळे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? जिल्हा विचारला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुणे. पुणे जिल्ह्यामध्ये अष्टविनायकाची सर्वाधिक स्थळे आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा, 14 जून 1896 रोजी पुणे येथे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? या ठिकाणी योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे.
अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. कोठे केली? पुणे या ठिकाणी केली. कधी केली? 14 जून 1896. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चातुर्य हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नाम आहे? पर्याय पहा आणि उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.